स्टूडेंट, हेलो। आज आपका स्वागत है। आज टुडे वी लर्न स्टैंडर्ड फर्स्ट पोएम। टुडे वी लर्न स्टैंडर्ड फर्स्ट इंग्लिश पोएम। पोएम नेम इज हैप्पी सॉन्ग। पोएम नेम इज हैप्पी सॉन्ग। Look at this your book. Listen, sing and act. Listen means सुनना, सिंग मतलब गाना और ॲक्ट मतलब करके दिखाना. बरोबर आहे, किंवा करून दाखवायचं. लिसन म्हणजे ऐकणे, सिंग म्हणजे गाणे, ॲक्ट म्हणजे करून दाखवणे. बरोबर. तो आज हम अभी पोएम की ओर बढ़ते हैं. चलो पोएम की शुरुआत करते हैं. क्लॅप 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 युअर हँड्स. क्लॅप 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 युअर हँड्स. बघा मी पुन्हा वाचतो पर मराठीमध्ये. क्लॅप 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 युअर हँड्स म्हणजे टाळी वाजवणे. क्लॅप मीन्स टाळी वाजवणे किंवा टाळी वाजवणे. क्लॅप युअर हँड्स. क्लॅप युअर हँड्स टुगेदर. क्लॅप युअर हँड्स टुगेदर. क्लॅप युअर हँड्स टुगेदर म्हणजे दोघं हात जवळ यायचे आणि दोघं हातांच्या टाळ्या वाजवायच्या आहेत. टॅप 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 युअर फीट. टॅप 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 युअर फीट म्हणजे आपले पाय आपटायचे आहेत. टॅप 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 युअर फीट. टैप योर फीट टुगेदर. टैप योर फीट टुगेदर मतलब हमें हमारे दोनों पैर एक साथ एक साथ नाचना है. हमें एक साथ. बराबर. टैप योर फीट फीट टुगेदर एक साथ. वॉक 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 अराउंड. वॉक 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 अराउंड. वॉक म्हणजे चालणे. या आपल्याला आपल्या अवतीभोवती चालायचं आहे. हमारे आजूबाजू में हमें घूमना है. वॉक अराउंड टुगेदर. वॉक अराउंड टुगेदर मतलब हमें अपने आजू बाजू में गोल गोल ही घूमना है किंवा गोल गोल धावायचं आहे आपलं. जम 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 म्हणजे आपल्याला उडी मारायची. मतलब हमें कूदना है. जम मीन कूदना है. हमें अपने जहाँ पे हम खड़े वहीं पे हमें जम करना है. जम अराउंड टुगेदर. जम अराउंड टुगेदर मतलब हमें एक साथ उछल मतलब एक साथ कूदना हे किंवा आपल्याला एकदाच उडी मारायची आहे. बघा परत एकदा. क्लॅप 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 युअर हँड्स. क्लॅप युअर हँड्स टुगेदर. टॅप 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 युअर फीट. टॅप 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 युअर फीट. टॅप युअर फीट फीट टुगेदर. वॉक 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 अराउंड. वॉक 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 अराउंड. वॉक अराउंड टुगेदर. वॉक अराउंड टुगेदर. जम 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 अराउंड. जम 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 अराउंड. जम्प अराउंड टुगेदर. जम्प अराउंड टुगेदर. अभी सेकंड की ओर बढ़ते. क्वेश्चन नंबर 2 पे बढ़ते हैं. प्रश्न क्रमांक 2 जातो आपण. सिंग द सॉन्ग. सिंग द सॉन्ग अगेन चेंजिंग द ॲक्शन. आता त्यांनी काय सांगितलं याच्यामध्ये काही बदल करायचे आपल्याला. आता ह्या कवितेमध्ये जिथं क्लॅप क्लॅप दिले तिथं काय लिहिलं आहे सिंग अ सॉन्ग. क्लॅप नाही, त्यांनी सांगितलेलं आहे याचा वापर आपल्याला करायचा आहे. फॉर एक्झाम्पल दिले त्याने सिंग अ सॉन्ग किंवा गाणं म्हणायचं आपल्याला. वेव युअर हँड्स किंवा हात आपले हलवायचे असे असे वेव करायचे आपल्याला. हां. टच युअर टोस किंवा आपण टच युअर टोस टच युअर टोस असं करायचं किंवा टर्न अराउंड याच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची. टर्न अराउंड म्हणजे अवतीभोवती फिरणे. वेव युअर हँड म्हणजे हात इकडून तिकडे करणे, उजवीकडून डावीकडे करणे. आणि सिंग अ सॉन्ग आपल्याला गाणं म्हणायचं आहे. बरोबर. आता बघा सिंग अ सॉन्ग. सॉन्ग मतलब गाना बोलना है हमें. वेव योर हैंड्स हमारे हाथ यहाँ से दाएं से बाएं करना है या फिर टच योर टोज या फिर हमारे पैर के अंगूठे को हमें टच करना है या फिर टर्न अराउंड. टर्न अराउंड मतलब हम हमारे आजू बाजू में हमें घूमना है. चलिए तो आगे बढ़ते. लुक एंड से. लुक एंड से मतलब देखो और बोलो. लुक एंड से मतलब बघा आणि बोला. क्लॅप. क्लॅप क्लॅप म्हणजे टाळी वाजवणे. हिंदीमध्ये ताली बजाना. हँड्स. हँड्स म्हणजे हात. हँड्स मतलब हात होता है. टॅप. टॅप यानी कि हमारा पैर. फिट. फिट फिट मतलब वॉक. वॉक मतलब चलना. वॉक म्हणजे चालणे. हां. युअर. युअर म्हणजे तुमचा या फिर तुम्हारा. जम्प. जंप म्हणजे कूदना या उडी मारणे. टुगेदर. टुगेदर म्हणजे सोबत या फिर साथ साथ. टुगेदर मतलब साथ साथ किंवा सोबत. अराउंड. अराउंड मतलब हमारे आजू बाजू में, खुद के आजू बाजू में घूमना है.
आता बघा मी हे लिहून देतो तुम्हाला आणि त्याचे अर्थ पण लिहून देतो मी तुम्हाला. चला अर्थ लिहायला घेऊया आपण. चलो कुछ हार्ड वर्ड है, उसका मैं आपको मीनिंग लिख के देता हूँ, ठीक है? हार्ड वर्ड का मीनिंग आपको लिख के देता हूँ. चलिए आगे बढ़ते हैं अभी हम. लुक एंड से पे जाते हैं. हैंड्स मतलब हाथ, बरोबर. योर मतलब हमारे हाथ. टुगेदर, टैप 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 योर फीट. वॉक 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 अराउंड. यहाँ पे दिया है देखो, LOOK. लुक, AND. Look and say. Look at this here. Look and say. बराबर. First spelling is clap. 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 आधा क, ल के ऊपर आधा चाल, उसके आगे प. अर्धा क त्याला ल, ल वरती अर्धा चंद्र आणि त्याच्या पुढे प. क्लॅप म्हणजे टाळी वाजवणे. टाळी वाजवणे या फिर ताली बजाना. ली ब, जो को की मात्रा जा, नौ को की मात्रा ना. ताली बजाना. बराबर. हैंड्स, हैंड्स मतलब तो सबको पता है, हैंड्स मतलब हाथ. ये तो मैं नहीं लिखूंगा, बराबर है. टैप, टैप मतलब सेकंड वाला लिखेंगे. सॉरी TAP, टैप. टॅप अर्धा चंद्र ट वरती आणि त्याला प. टॅप. टॅप का मतलब होता है, टॅपचा अर्थ होतो आपले पाय तिथले तिथे हलवणे. बरोबर. फिट, FEET. फिट म्हणजे तळवा, पायाचा तळवा. प लगन पा, य लगन या, च लगन चा. पायाचा तळ, व लगन वा. बरोबर. फिट. फोर्थ नंबर इज वॉक. WALK. वॉक. वॉक म्हणजे चालणे. वॉक मतलब चलगना चा ल, न बाणाचा ने, चालणे. चलना, च ल न को की मात्रा ना, चलना. बरोबर. युवर, YOUR.
युअर तुमचे. युअर म्हणजे तुमचे, आपले. फिर अपने. युअर या फिर होता तुम्हारा. तो आधा म उसको हो की मात्रा हा, र के ऊपर ए की मात्रा रे, तुम्हारे. बराबर. उसके बाद है जंप. JUMP, जंप. उडी म लगाना मा, रने, उडी मारने या फिर कूदना. को की मात्रा कू, द न क्वा की मात्रा ना. बरोबर. याच्यानंतर आहे, इसके बाद है टुगेदर. इसके बाद क्या है, टुगेदर. यहाँ आपका मैं पहला मिटा देता हूँ, पहले दो वाले वर्ड मिटा देता हूँ मैं. पहिले दोन शब्द मिटवतोय मी. त्यानंतर घेऊया आपण बरोबर टुगेदर. TOGETHER. टू गे दर. टुगेदर सोबत. सोबत. हिंदी में आता एक, स लगाना साथ, एक साथ. बरोबर. अराउंड. हो रहा है ना. AROUND. अराउंड. अराउंड. अराउंड मतलब आजूबाजू घूमना, आजूबाजूला फिरणे. जू बा जू ला लिहितो मी फिरणे. आजूबाजू घूमना. हिंदी में होता है आजूबाजू घूमना. चला, तर आपण सुरुवात तर केलेली, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ही पहिली कविता तर झाली आपली. ठीक आहे, बरोबर आहे. ही पहिली कविता झाली. आपण दुसरी कवितेकडे वळूया. दुसरी कविता आहे नेचर. दुसरी कविता काय, नेचर. इंग्लिशची आहे, स्टँडर्ड फर्स्ट. कितना टाइम बाकी है, हो भी गया. इसको बंद कर दूँ. चला,
रुको। चलो, टुडे वी लर्न फर्स्ट स्टैंडर्ड पोएम नेम इज, सेकंड पोएम नेम इज नेचर। पोएम नेम इज नेचर। लिसन, सिंग एंड एक्ट। यहाँ पे क्या बताए, लिसन है, सुनो, गाणं बोलो और ॲक्ट करो, म्हणजे ऐका, बोला आणि ॲक्ट करून दाखवा, बरोबर आहे. नेचर, नेचर म्हणजे काय, नेचर मतलब निसर्ग, नेचर मतलब काय, निसर्ग, पर्यावरण, बरोबर आहे. बरोबर, नेचर. आता इथं बघा, look at this your picture, look at this your book and see in this picture. Look at this your books and see this picture. See this picture. Look at this picture. The sun, the cloud, the rainbow, the birds, the sky, the trees, the flowers, and look at this here, two birds, three trees, two flowers, grass, river, and also etc. Today going to learn poem. Nature is might, nature is strong. Nature is might, nature is strong. Nature is beauty, nature is moody. नेचर इज माइट, नेचर इज स्ट्रॉन्ग. नेचर बहुत ही शक्तिशाली है. माइट मतलब ताकतवर. हाँ, नेचर इज माइट, सॉरी गलत है, नेचर इज माइट, नेचर इज स्ट्रॉन्ग. नेचर बहुत ही स्ट्रॉन्ग है या शक्तिशाली है, ताकतवर है. नेचर इज ब्यूटी, नेचर जो है, नेचर जो है बहुत ही खूबसूरत है. नेचर इज मूडी, नेचर का अपना अपना मन होता है या फिर मूड होता है, अपना अपना मतलब अपने अपने मन को चेंज करते रहता है. जैसे कि अभी अभी देखो, हम टीवी देखते रहते, अरे यार अभी कार्टून देख देख के पक गए, अभी दूसरा चैनल देखते हैं, ऐसा रहता है ना हमारा मूड. या फिर अभी हमने कबड्डी खेला, अभी हम क्रिकेट खेलेंगे, या फिर हमारा जो मन आहे, हमारा जो मन आहे चेंज होते रहता हे, किंवा आपलं मन चेंज होत असतं. आता बघा, नेचर इज माइट, नेचर इज स्ट्रॉंग. मराठीमध्ये सांगतोय, नेचर इज माइट, नेचर इज स्ट्रॉंग. नेचर निसर्ग जो आहे तो खूप ताकदवर आहे. नेचर इज ब्युटी, म्हणजे नेचर इज ब्युटी, निसर्ग हा खूप सुंदर आहे. नेचर इज मूडी, म्हणजे त्याचं मूड असेल, त्याचं जेव्हा मन करेल. आता समजा त्याला आता समजा उन्हाळ्यामध्ये बघतो, कधी कधी पावसाळ्यात बघतो, कधी ऊन पडतं, कधी पाऊस पडतं. कसं नेचरचं मन असतं की नाही, निसर्गाचं मन असेल तेव्हा तो पाऊस पडतच, नाही तर नाही पडत. जेव्हा त्याला ऊन पडायचं तेव्हा तो ऊन पडतो, जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा पाऊस पडतो. ऐसा है. अभी सेकंड स्टैंजा की ओर बढ़ते हैं. सेकंड स्टैंजा की ओर बढ़ते हैं. नेचर इज स्मार्ट. सेकंड स्टैंजा की ओर बढ़ते हैं. नेचर इज स्मार्ट, नेचर इज ब्लू, नेचर इज ग्रीन, नेचर इज ट्रू. यहाँ पे क्या बताए, नेचर इज स्मार्ट मतलब बहुत ही होशियार है. नेचर इज स्मार्ट, स्मार्ट मतलब होशियार. हाँ, बराबर. नेचर इज स्मार्ट, नेचर इज ब्लू, नेचर इज ग्रीन, नेचर इज ट्रू. मतलब यहाँ पे बताया गया नेचर बहुत ही होशियार है, मतलब बुद्धिमान है. नेचर इज ब्लू, ब्लू क्यों बताया गया यहाँ पे, जब आसमान ब्लू मतलब जब स्काई ब्लू होता है, इसीलिए वहाँ पे बताया गया नेचर इज ब्लू. स्काई जब ब्लू हो जाता है तो आजू बाजू का जो निसर्ग या फिर एनवायरमेंट है वो भी ब्लू जैसा दिखाई देता है. नेचर इज ग्रीन, हमारा जो पर्यावरण या फिर हमारा जो नेचर है वो बहुत ही हरियाली से भरा हुआ, हरा भरा है, कि वह पूर्ण हरा भरा है. नेचर इज ट्रू, नेचर कभी गलत नहीं, नेचर कभी भी सही रहता है. आता मराठीतून बघूया. नेचर इज स्मार्ट, नेचर निसर्ग खूप बुद्धिमान आहे. नेचर इज ब्ल्यू, आता बघायला गेलं पर्यावरण जे निसर्ग कधी कधी ब्ल्यू होतो. ब्ल्यू म्हणजे आकाशी रंगाचा होतो. नेचर इज ग्रीन, आपलं नेचर जर बघायला गेलं, परिसर जर बघायला, परिसर खूप हिरवगार आहे. हां, नेचर इज ट्रू, निसर्ग कधीही बरोबर असतो, तो कधीही चुकत नाही. अभी हम आगे बढ़ते. थर्ड वाले स्टैंडर्ड. नेचर इज यू, नेचर इज मी, नेचर इज यू, नेचर इज मी, नेचर विल फॉर एवर बी फ्री. फिर से पढ़तो. नेचर इज यू, नेचर इज मी, नेचर विल फॉर एवर फॉर फ्री. नेचर आप हो, नेचर में हो,
नेचर विल फॉर एवर बी फ्री, मतलब जो आजू बाजू का जो परिसर है वो हमें फ्री में मिलता रहता है. जैसे कि जैसे फ्लावर्स मिलते रहते हैं, फ्लावर्स लीव्स वगैरह हमें मिलते रहते हैं पेड़ों के. आता मराठीतून बोलूया. नेचर इज यू, नेचर इज मी, नेचर इज यू, नेचर इज यू, नेचर इज मी, नेचर विल फॉर एवर बी फ्री, फॉर एवर विल बी फ्री. निसर्ग हा सगळ्या, निसर्ग तुम्ही सुद्धा आहात, निसर्ग मी सुद्धा आहे. नेचर विल बी फ्री, नेचर म्हणजे परिसर हा सगळ्यांसाठी फ्री आहे, म्हणजे मोफत आहे. बरोबर. बरोबर समजलं असेल. आता त्याचे काही हार्डवर्ड ते आपण लिहून घेऊया. कवितेचं नाव लिहितो मी नेचर. कवितेचं नाव काय? नेचर. NATURE, नेचर. पोएम नंबर 2. बरोबर. त्याच्यामध्ये हार्डवर्ड दिलेले काही. लुक अँड से, आपल्याला काय करायचं, बघायचं आणि बोलायचं. लुक अँड से आपल्याला बघायचं आहे आणि बोलायचं आहे. लुक अँड से. नेचर पहिले लिहूया. नेचर. NATURE, नेचर. नेचर म्हणजे परिसर. परिसर. माइट, स्ट्रॉंग. STRONG. अर्धा स त्याला टचा पाय म्हणून स्ट्रॉ, त्याच्यावर त्याला स्ट्रॉंग. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत, ताकदवर. सॉरी, स्ट्रॉंग म्हणजे ताकदवर. ताकदवर. या फिर हिंदी में होता है शक्तिशाली. शक्ति, श को की मात्रा शा, सॉरी, ल को छोटी की मात्रा ली, शक्तिशाली. बरोबर. शक्तिशाली, स्ट्रॉंग. बाद में आते ब्यूटी. BEAUTY, ब्युटी. अर्धा ब त्याला यू, त्याला दुसरी विलंडी टी, ब्युटी. ब्युटी. ब्युटी म्हणजे सुंदर. सुंदर. हिंदी में होता खूबसूरत. खूबसूरत. मुडी. MOODY. मुडी. मुडी मनाप्रमाणे. मनाप्रमाणे, मन मुताबिक. मन मुताबिक. ब्ल्यू. BLUE. ब्ल्यू. नीला. मराठीतील आकाशी. वाला का ना आ, कला का ना कहा, आकाशी. ब्ल्यू. ग्रीन तो सबको पता है. ग्रीन मतलब हरा भरा. ट्रू मतलब सच.
टचा पाय मोडा त्याला उघडलं ट्रू. हाँ चल रहा है. ट्रू म्हणजे सच. ट्रू म्हणजे सच, खरं. खरं. ट्रू म्हणजे काय, खरोखर. एवर. आता एवर लिहायला जागा नहीं है. एवर लिखने के लिए जगह नहीं है, तो मुझे कुछ ना कुछ इरेज करना पड़ेगा, तब जाके मैं आगे के वर्ड लिख सकता हूँ. किसी को स्क्रीनशॉट निकालने थे, निकाल सकते हो. नेचर ऑफ स्टॉर्म में मिटा रहा हूँ. एवर. सबके लिए, सगळ्यांसाठी. EVER. ए अर्धा व त्याला ह, एवर. 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 एवर म्हणजे सगळ्यांना. सबके लिए. स ग अड़ला या यावरती अनुस्वार, सगळ्यांना. या फिर हिंदी में सबके लिए. स ब के नीचे यहाँ पे लिखता हूँ लिए. हाँ, सबके लिए. फ्री. FREE. फ्री. फ्री. मुक्त. मुक्त किंवा मराठीचं फुकट. पहिला बरं, फुकट. बराबर. आता बघा, मैंने आपको हिंदी में भी समझाया, पोएम मराठी में भी समझाया, त्याचे शब्दार्थ पण लिहून दिलेले, उसका ग्लोसरी भी लिख के दिया है. अगर आपको मेरा वीडियो पसंद आता है, लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए. यहाँ पे मैं